खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई जलवाहतूक सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती। सन 2016ला केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली, परंतु पर्यावरणाच्या व पुरातत्व विभागाच्या परवानग्या न मिळाल्याने या कामास सुरुवात करण्यास विलंब लागत होता। खासदार राजन विचारे यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर केल्या। सर्वप्रथम भाईंदर पश्चिमेकडील जेट्टीचं काम पूर्ण करून घेतलं, त्यानंतर रखडलेल्या वसई जेट्टीचंही काम पूर्ण करून घेतलं। या दोन्ही जेट्टींची कामं पूर्ण झाल्याची खात्री करून घेण्यासाठी शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी खासदार राजन विचारे यांनी भाईंदर व वसई या दोन्ही जेट्टींची पाहणी करून महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत केली। त्यावेळी असे निदर्शनास आले की या दोन्ही जेट्टींची कामं पूर्ण झाली आहेत। खासदार राजन विचारे यांनी तात्काळ महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांना पत्राद्वारे मीरा भाईंदर वासियांना भाईंदर ते वसई हा तयार झालेल्या जेट्टीवरून तात्काळ रोरो सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी वाहनांची अधिक क्षमता असणारी बोट उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना 1.5 तासाचा वाहतूक कोंडीचा प्रवास करावा लागत होता, तो या रोरो जलमार्गे केल्याने 10 मिनिटांचा होणार आहे। हा सुखकर मार्ग लवकर सुरू करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आम्ही भाईंदरची जेटी जी 2017ला या ठिकाणी 7 कोटीला मान्यता मिळाली होती आणि भाईंदर टू वसई ही रोरो सेवा या ठिकाणी चालू करण्यासाठी आम्ही मेरीटाईम बोर्डाला विनंती केली होती आणि तो प्रस्ताव त्या ठिकाणी 2017ला मंजूर झाला आणि 2018ला त्याचं काम सुरू झालं आणि ते काम आता भाईंदरची जेटी तयार झालेली आहे। त्याचबरोबर वसईला जी जेटी होती ती CRZ येत असल्यामुळे तिथे तांत्रिक अडचणी भरपूर होत्या आणि त्यामुळे मग ती साईड चेंज झाल्यानंतर परत परवानगी यासाठी तो वेळ झाला। परंतु आता ह्या दोन्ही जेट्या जी भाईंदरची जेटी आणि वसईची या दोन्ही जेटी तयार झालेल्या आहेत आणि आता लवकरात लवकर ही जेटी सुरू करावी हे जेणेकरून आम्ही मेरीटाईम बोर्डाला विनंती केलेली आहे आणि हे लवकरात लवकर मला वाटतं ही जेटी या ठिकाणी सुरू होईल, जेणेकरून या ठिकाणी भाईंदरवरनं वसईला जायला फक्त आपण 10 ते 12 मिनटामध्ये या ठिकाणी जाऊ शकतो। ज्यासाठी भाईंदरवरनं वसईला जायचं असेल तर जवळजवळ 1.5 तास लागतो, ते आपण 10 ते 12 मिनटामध्ये या ठिकाणी ही इथल्या रहिवाशांना त्याचा फायदा होईल।